गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण प्रॉब्लेम सेट 3 मधलं सेकंड एक्झाम्पलपासून एक्झाम्पल्स घेऊन राहिलो. अल्जेब्राचा टॉपिक विद्यार्थी मित्रांनो. फाइंड द फोर्थ टर्म. की तो एक्झाम्पल आहे दुसरं प्रॉब्लेम सेट थर्ड मधलं दुसरं फोर्थ टर्म फ्रॉम द एंड इन द AP -11 -8 -5 डॅश 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 49. आपल्याला काय करायचं आहे, फोर्थ टर्म काढायची. 49 ही झाली पहिली, याच्या अगोदर दुसरी, याच्या अगोदर तिसरी आणि याच्या अगोदर चौथी, म्हणजे एकूण चौथी टर्म काढायची. आत्तापर्यंत आपण एकूण चौथी टर्म काढायची, एकूण फिफ्थ टर्म काढायची, सेवन टर्म काढायची हे शिकलो. त्यासाठी लक्ष द्यायचं आहे. हिअर A is equal to -11, D is equal to -8, T2 minus T1 minus in bracket -11 we get -8 plus 11. एकाची साइन निगेटिव्ह एकाची साइन पॉझिटिव्ह, साइन डिफरंट म्हणून सबस्ट्रॅक्शन. 11 मधून 8 गेले 3 प्लस 3 Tn is equal to Tn म्हणजेच L means last term which is denoted by L is equal to 49. आता फॉर्म्युला सांगून राहिलो मी. फोर्थ टर्म फ्रॉम द एंड टर्म इज इक्वल टू काय फॉर्म्युला लक्षात घ्या, L minus n minus 1 into D. काय फोर्थ टर्म n minus 1 into D. नाउ सबस्टिट्यूट व्हॅल्यूज. L 49, हा जो n आहे n म्हणजे फोर्थ, किती आहे हा 4 minus 1, D किती आला 3. 49 4 मधून 1 गेला 3 3 3 जार 9 we get 40. Therefore काय फोर्थ टर्म फ्रॉम द एंड टर्म इज 40. किती आलं आहे, फोर्थ टर्म फ्रॉम द एंड टर्म इज 40. सेकंड एक्झाम्पल बघू विद्यार्थी मित्रांनो. इन एन AP 10th टर्म इज 46. थर्ड नंबरचं एक्झाम्पल आहे. in an AP 10th term is 46 and the sum of 5th term and 7th, sum of, अतिशय महत्त्वाचं वाक्य आहे, sum of 5th and 7th is 52. find the AP. काय काढायचं आहे मला, AP काढायचं आहे. Therefore, according to second condition, fifth term, जसं 10th term denoted by T10, fifth term denoted by T5 plus 7th term is equal to T52. हे आपल्याला दिलेलं आहे. हे सगळ्याचा सगळा पार्ट आपल्याला उदाहरणामध्ये दिलेला आहे. मग बाय using formula Tn is equal to A plus n minus 1 into D. आता समजा मला इथे थोड्याशा पायऱ्या कमी करायच्या आहे म्हणून मी एक्सप्लेनेशन जास्त देऊन राहिलो. समजा मला T5 काढायचा असेल, T5 काढायचा असेल तर A ॲज इट इज 5 मधून 1 गेला 4D, म्हणजे T5 जर का काढायचा असेल तर A प्लस 4D. T9 काढायचा असेल, T9 काढायचा असेल तर काय येईल, A प्लस 9 मधून 1 गेला 8D. T40 काढायचा आहे, समजा T40 काढायचा आहे, A प्लस 40 मधून 1 गेला 39D. याने डिफिकल्टी. मग या कन्सेप्टचा ॲप्लिकेशन करून मला या सगळ्याच्या सगळ्या किमती मला हे करायचं आहे. पहिली कंडिशन घेऊ. Therefore T10 is equal to, by using this formula काय येईल, A plus 9D. Now substitute value of T10. किती आहे T10,
46 इज इक्वल टू ए प्लस 9d इक्वेशन 1. ऑल्सो दुसरी कंडिशन घेऊ, T5 प्लस T7 इज इक्वल टू 52. आता याच कन्सेप्टचा उपयोग करून ए प्लस 5 मधून 1 गेला 4d, नंतर ए प्लस 7 मधून 1 गेला इज इक्वल टू 50 हाँ ए प्लस ए 2a हाँ 4d प्लस 6d 10d इज इक्वल टू 52. All numbers 2, 10 and 52, all numbers are divided by 2 to both side. मग 2a divided by 2 a, 10 divided by 2 52 divided by 2 किती आले 20. इक्वेशन 1. यालाच आपण हे असं इक्वेशन आलं म्हणून यालाही या दोन टर्म इकडे लिहू. मग देअरफोर ए प्लस 9d इज इक्वल टू 46. काय आला ए प्लस 9d इज इक्वल टू किती 46. मग आता हे दोन इक्वेशन कसे सोडवायचे, मला ए पी काढायचं असेल तर ए माहिती पाहिजे डी माहिती पाहिजे. ए पी अर्थमॅटिक प्रोग्रेशन काढायची असेल तर काय माहीत पाहिजे ए आणि डी. मग इथे ए इथे एचं इलिमिनेशन करायला सोपं आहे. या इक्वेशनला आपण कोणतं इक्वेशन म्हणतो, याला म्हणतो लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. 2-3 मेथड आहेत, इलिमिनेशन मेथड, सबस्टिट्यूशन मेथड आणि अजून एक मेथड आहे. देन इक्वेशन 1 मायनस 2 काय येईल ए प्लस 9d इज इक्वल टू 46. ए प्लस 5d इज इक्वल टू 26. सबस्ट्रॅक्शन करताना इथे मायनस, इथे मायनस, इथे मायनस, इथे मायनस. ए मधून ए गेला 0, 9d मधून 5d गेले 4d, 6 मधून 6 गेला 0 2. मग 4d इज इक्वल टू 20. Therefore d is equal to 20 upon 4 means d is equal to 5. Put d is equal to 5 in 1. What is 1? A plus 9d is equal to 46. A 9 into d म्हणजे d किती आला 9 into 5 is equal to 46. हाँ 9 into 5 45 इकडे प्लस आहे, तिकडे गेल्यावर मायनस. मग ए इज इक्वल टू किती आला 1. मग आपल्याला ए पी काढायची. मग T1 इज इक्वल टू ए इज इक्वल टू 1, T2 इज इक्वल टू ए प्लस डी हाँ 1 प्लस व्हॉट इज डी 5 इज इक्वल टू 6. T3 इज इक्वल टू T2 प्लस डी 6. T2 किती आला 6 आणि डी किती आहे 5, we get 11. T4 is equal to T3 plus D 11 plus D किती आहे 5. Therefore the required AP is किती 1 दुसरा नंबर आहे 6 तिसरा 11 नंतर 16 डॅश डॅश डॅश. 4th नंबरचं एक्झाम्पल विद्यार्थी मित्रांनो. द ए पी इन विच 4th टर्म इज -15. 4th नंबरचं द ए पी इन विच 4th टर्म is -15 and 9th term is -30. Find the sum of first 10 terms. काय काढायचं आपल्याला फाइंड द सम ऑफ फर्स्ट 10 टर्म. S10 आपल्याला काढायचं आहे. रेडी. परत Tn इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. T4 काय येईल ए प्लस 3d. T7 काय येईल ए प्लस 7 मधून 1 गेला 6d. T10 काय येईल ए प्लस 9d
त्याचं ॲप्लिकेशन करतो. देअरफॉर T4 इज इक्वल टू A+3D इक्वेशन 1. टाकून द्या किंमत किती ही -15 इज इक्वल टू A+3D, म्हणजेच A+3D इज इक्वल टू -15 इक्वेशन 1. ऑल्सो T9 इज इक्वल टू 9 मधून 1 गेला, बाकीचं सगळं जसंच्या तसंच A+8D. T9 किती आहे -30. मग देअरफॉर A+8D इज इक्वल टू किती -30. आत्ताच सोडवलं आपण इक्वेशन. कोणाचं इलिमिनेशन करायला सोपं आहे? तर एचं इलिमिनेशन करायला सोपं आहे. मग आपण करू इक्वेशन 1 - 2. इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2. We get what is 1? A+3D is equal to -15. A+8D is equal to -30. जेव्हा आपण सबस्ट्रॅक्शन करतो तेव्हा साईन चेंज करतात. याच्यात थोडीशी गॅप ठेवायची आहे. इथे मायनस, इथे मायनस, प्लसचं मायनस केलं, मायनसचं प्लस केलं. ए मधून ए गेला 0. 3D मधून -8D गेला -5D. 30 मधून 50 गेले 15. 30चं साईन प्लस, मग D इज इक्वल टू -3. पुट D इज इक्वल टू -3 इन इक्वेशन 1. D ची किंमत कुठे टाकायची? ए काढण्यासाठी मला S10 काढायचा आहे. मला याच्यात N माहिती आहे, ए माहिती नाही, D माहिती नाही आहे. ए आणि D काढून राहिलो मी, तेव्हा कुठे माझा S10 निघेल. मग इक्वेशन 1 काय? मग A+3 इंटू A प्लस इंटू मायनस -9. A इज इक्वल टू -15 प्लस 9. देअरफॉर A इज इक्वल टू 15 मधून 9 गेले 6. A किती आला -6. देअरफॉर Sn इज इक्वल टू n/2 2A n-1 into D. S10 is equal to 10/2. A किती आहे -6. 2 into -6 -12. N 10. 10 मधून 1 गेला 9. D किती आहे -3. 5 -12 प्लस इंटू मायनस -27. 7 दोघांची साईन सारखी आहे म्हणून ॲडिशन करायची. 7 + 2 9. 2 + 1 3. मायनस साईन जशीच्या तशी. 5 × 9 45. 5 5 3 जार 15 आणि ते किती खाली आन्सर येईल. देअरफॉर काय आन्सर येईल? देअरफॉर द सम ऑफ फर्स्ट 10 टर्म्स ऑफ एन AP इज -100 S10. जे आन्सर दिसतं त्याला या प्रकारे हे करत चला, जेणेकरून पाहणाऱ्याला फार सोपं जातं. हे पहिलं एक, हे एक, हे दुसरं, इथे तिसरं, हे चौथं. असं हे जर का क्लिअर दिसलं तर कुठेही तपासणाऱ्याला तुम्हाला समजून घेताना अडचणी येणार नाहीत.
6 नंबरचं एक्झाम्पल आहे. इफ द थर्ड टर्म 6 नंबरचं third term and eighth term, if the sum of third term and eighth term t3 plus t8 is 7 and sum of 7th and 14th term दूसरं t7 plus t14 is equal to -3, then find the 10th term. काय काढायचं आपल्याला? t10 काढायचं आहे. पहा एकदा, मग tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी याचं ॲप्लिकेशन करू. चला, t3ची किंमत काय येईल? a प्लस 2d. t3 काय येईल? n मायनस 1 2d. नंतर t8 a प्लस 7d इज इक्वल टू 7. नीट समजून परत सांगतो. हा जो आहे t3 आहे आणि हा किती आहे t8. कसा काढला? a प्लस 3मधून 1 गेला 2d. नंतर 8 n किती दुसऱ्या ह्याच्यात 8मधून 1 गेला 7. a प्लस a 2a हा किती? हा 9d इज इक्वल टू 7 इक्वेशन 1. ऑल्सो दुसरी काय कंडिशन आहे? t7 प्लस t14 इज इक्वल टू -3. मग t7 काय येईल? a प्लस 6d. हा काय येईल? परत तसाच a प्लस 13d इज इक्वल टू -3. a प्लस a 6d प्लस 13d इक्वेशन 2. इथे ही 2 आहे, इथे ही 2 आहे. मग इक्वेशन 1 मायनस 2. मला t10 काढायचं आहे. t10 काढण्यासाठी a माहिती पाहिजे, d माहिती पाहिजे. मग याच्या इथे या दोन इक्वेशन, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, हे सोडू आणि काय काढू आपण? a आणि d. ठीक आहे. मग 2a प्लस 9d इज इक्वल टू 7. दुसरं इथे मायनस 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 प्लस हा 0. 9d मधून 19d गेला. मग -10d इज इक्वल टू 10. d इज इक्वल टू -1. put d is equal to -1 in equation 1. What is 1? 2a plus 9d is equal to 7. 2a 9 in bracket -1. d ची किंमत किती आहे? -1. मग 2a is equal to -9 plus 7. याला तिकडे घेऊन जाऊ. 7 plus 9. 2a is equal to 16. मायनस होता, तिकडे गेल्यावर प्लस झाला. 2a देअरफॉर a इज इक्वल टू 8. a इज इक्वल टू, मग tn इज इक्वल टू, हे काढण्यासाठी a प्लस n मायनस 1 इंटू d. मग t10 इज इक्वल टू, व्हॉट इज a? 8. 10 मायनस 1 d किती आला? -1. 8 10मधून 1 गेला 9 इंटू -1. 8 minus 9 is equal to -10. काय आली? खाली शब्दामध्ये आन्सर लिहित चालायचं आहे. देअरफॉर द 10th टर्म ऑफ एन AP इज -1. इन एन AP द फर्स्ट टर्म इज -5. 7 नंबरचं एक्झाम्पल आहे. फर्स्ट टर्म A इज इक्वल टू -5 अँड लास्ट टर्म L किंवा TN is equal to 45 if the sum of all numbers in an AP is 120. Sum of all numbers Sn 120, then how many terms are there? What is the common difference? दोन गोष्टी काढायच्या आहेत. दोन पहिलं काढायचं आहे. हाऊ मेनी टर्म्स, किती टर्म्स आहेत?
आणि दुसरा काढायचा आहे डी. मग एस एन दिलेला आहे, n/2. n काढण्यासाठी दोन फॉर्म्युले आहेत, फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म, ए प्लस एल. बघू एकदा काय काय माहिती येतं. हा फॉर्म्युला जर का नाही अप्लाय झाला तर दुसरा फॉर्म्युला वापरता येईल. एस एन माहिती आहे 120 n/2 ए, लास्ट टर्म 45. 45 मधून 5 गेले 40, इथे 2, इथे 20ला इकडे घेऊन येतो. 120/20 इज इक्वल टू n, 0 0 कॅन्सल, n इज इक्वल टू 6. आता कशातही टाकून द्या, वी गेट द व्हॅल्यू ऑफ डी. कशात टाकता, याच्यात टाकू आपण. मग Tn इज इक्वल टू ए प्लस n-1 इंटू डी. एन किती आला, T6 इज इक्वल टू ए दिलेला आहे -5, हां n 6 - 1 इंटू डी. हा n म्हणजे काय या ठिकाणी, देअरफॉर T6 इज इक्वल टू 45. n किती आला 6, म्हणून T6 इज इक्वल टू 45. म्हणून इथे काय येईल 45 इज इक्वल टू -5 प्लस 5d. याला इकडे आणतो, 45 प्लस 5 इज इक्वल टू 5d. मग देअरफॉर d इज इक्वल टू 10. 45 प्लस 5 50, हा इकडे गेला डिवायडेड बाय, वी गेट. मग दोन गोष्टी काय, n इज इक्वल टू 6 अँड d इज इक्वल टू 10. 8 नंबरचं एक्झाम्पल आहे विद्यार्थी मित्रांनो. 8, सम ऑफ 1 to n नॅचरल नंबर. नॅचरल नंबर 1 2 3 4. नॅचरल नंबरमध्ये जर का असतील तर a इज इक्वल टू 1, आणि असं म्हणू आपण डिफरन्स बिटवीन टू नॅचरल नंबर इज इक्वल टू 1. म्हणजे डी किती असतो 1. नॅचरल नंबरचा विचार केला तर 1 2 3 4. काय दिलेलं आहे, द सम ऑफ 1 to n नॅचरल नंबर इज 36. द सम ऑफ म्हणजे एस एन दिलेला आहे, आणि काय काढायचं आहे, एन फाइंड आउट करायचं आहे. देअरफॉर एस एन इज इक्वल टू n/2 2a. substitute values, Sn n/2 2a, d किती आहे 1. 36, या 2 ला इकडे घेऊन येतो, 2 × 1 2, नंतर 1 नेला मल्टिप्लाय केल्यावर असंच असंच राहील. साइन 2 12 2 हातचा आला एक, वी गेट 7. n 2 मधून 1 गेला, 1 प्लस n, n इंटू n, इथे काय येईल n². मग याला सरळ लिहून घेतो, या 70ला तिकडे घेऊन जाऊ. 0 इज इक्वल टू n प्लस n² मायनस 72. म्हणजेच काय, साईडची इंटरचेंज करून राहिलो. n² प्लस n मायनस 72 इज इक्वल टू 0. नाव इट इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन, मल्टिप्लिकेशन पाहिजे -72 आणि इथे पाहिजे +1. मायनस साईन सांगते की अशा संख्या शोधा की ज्यांचं सबस्ट्रॅक्शन 1 येईल आणि मल्टिप्लिकेशन 72 होईल. मग पहिली जोडी घेतली, अशा कोणत्या जोड्या आहेत की डिफरन्स 1 5 6 घेतला, 5 6 घेतला तर 30 येतो, 6 आणि 7 घेतला तर 42 येतो, 7 8 घेतला तर 56 येतात, 8 × 9 घेतलं तर काय येतं 70 आली आपली जोडी. 8 9 जार 9मधून 9मधून 8 गेला 7, 9मधून 8 गेला 1 राहिला, 8 9. अशी संख्या द्या की जेणेकरून इथे सबस्ट्रॅक्शन किती आलं पाहिजे +1, म्हणजे मोठ्याचं साईन प्लस येईल, याचं मायनस येईल. आता ही जी मधातली टर्म हिचं स्प्लिटिंग करायचं आहे, n², पहा
स्प्लिटिंग ऑफ मिडल टर्म, ह्या दोन टर्म म्हणजेच एन आहे. 9n मधून 8n गेला. कोण कॉमन आहे? इथेही तेच n-1 इज इक्वल n-8. आता इथे 9 आणि 72 मधून कोण कॉमन आहे? तर 9 कॉमन आहेत. प्लस 9 मल्टिप्लिकेशन केलं तर वरच्या टर्म मिळून जातात. Therefore n-9 is equal to 0 or ठीक आहे. इथे काय पाहिजे? n-9. इथे काय पाहिजे? इथे 9 पाहिजे, सॉरी. n इज इक्वल टू 8 और n, ठीक आहे. परंतु आपण असं पॉसिबल नाही की अशा काही संख्या आहे की ज्यांची ॲडिशन -9 संख्या आहे की ज्यांची ॲडिशन 72. इट इज नॉट पॉसिबल. देअरफॉर n इज नॉट इक्वल टू -9. देअरफॉर खाली आन्सर येईल. देअरफॉर द सम ऑफ फर्स्ट इन 8 नॅचरल नंबर, सम ऑफ फर्स्ट n म्हणजे 8 नॅचरल नंबर इज 36. थँक्यू फ्रेंड्स. 5th नंबरचं एक्झाम्पल आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम सेट 3rd मधलं. पहा एकदा. 2 APs, 2 AP दिलेले आहेत. फर्स्ट AP काय दिलेलं? 975 डॅश डॅश डॅश. नंतर सेकंड AP दिली, कोणती आहे? 24, 21, 18. काय म्हटलं त्यांनी? हिअर द nth टर्म ऑफ बोथ द APs आर इक्वल. nth टर्म ऑफ बोथ APs आर इक्वल. देन फाइंड n and tn. दोन टर्म काढायचे आपल्याला. मग फॉर दिस AP a इज इक्वल टू 9, d इज इक्वल टू 7 - 9 -2. देअरफॉर tn इज इक्वल टू a 9 n-1 into -2 प्लस इंटू मायनस -2n. नंतर इथे मायनस साइन आहे, इथे काय होईल? मग इथे 11 - 2n. काय आला? tn पाहिला. आता दुसऱ्यासाठी परत सगळं जसंच्या तसंच येईल. a इज इक्वल टू 24, d इज इक्वल टू 21 - 24 किती? -3. मग tn इज इक्वल टू a प्लस n-1 इंटू d. 24 प्लस n-1 इंटू इन ब्रॅकेट -3. मग -3 ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू. 24 प्लस इंटू मायनस मायनस n-1 प्लस इंटू मायनस मायनस 3 जसाच्या तसा, फक्त अगोदर लिहिला -3n. याने याला मल्टिप्लाय केलं, इथे काय होईल? मग 27 - 3n. काय म्हणतो तो? हिअर बोथ द nth टर्म ऑफ एन AP आर इक्वल अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन. अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन. tn आणि tn, इट इज ऑल्सो व्हॅल्यू ऑफ tn, इट इज ऑल्सो व्हॅल्यू ऑफ tn. देअरफॉर 11 - 2n इज इक्वल टू 21 - 3n. याला तिकडे आणतो, याला इथे हा 2n, इकडे मायनसचा इथे काय होईल? 3n मधून 2n गेला n, इथे किती येतील? 16. नंतर n निघाला. आता tn n इज इक्वल टू 16 a किती आहे? आता nth टर्म इज सेम. मग याच्यानुसार काढलं तरी तोच येणार आणि याच्यानुसार काढलं तरी आन्सर तेच येणार आहे. आन्सर बदलणार नाही, आन्सर चेंज होणार नाही. tn t16 दोन्हीही टर्ममध्ये सारखाच राहणार आहे. a घेऊ 24 आणि d घेऊ -2. a प्लस n-1 इंटू d. t16 इज इक्वल टू a
ए किती आहे इथे, सॉरी इथे ए किती आहे 9 आहे, मग 9 मायनस 15 16 मधून 1 गेला 15 आणि डी किती आहे -2 प्लस इंटू मायनस वी गेट -20 खाली 2 आन्सर लिहून टाकायचे. देअरफॉर n इज n 16 आणि nth टर्म इज -21.